गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. शेवटच्या लेक्चरला आपण मॅनेजिंग पीपल इन सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता. सो या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज इंट्रोडक्शन टू that is the places in stepwise framework where staffing concerns are important, and next point to the understanding the behavior. This is the second point. Third point is organizational behavior. It is a background आणि त्याच्यामध्ये आपण टेलर अँड हिज 3 बेसिक ऑब्जेक्टिव्स बघितलेले होते. सो देर आर टोटल 3 बेसिक ऑब्जेक्टिव्स. फर्स्ट इज टू सिलेक्ट द बेस्ट पीपल फॉर द जॉब. Then second one is to instruct them in the best methods, and third one is to give incentives in the form of higher wage to the best workers. So these are 3 basic principles of the Taylor. And next आपण शेवटचा पॉईंट बघितला होता, that is theory X and theory Y. So MC Gruger has characterized these assumptions in 2 opposite views. सो त्याने 1-2 अपोजिट व्ह्यूज मांडले आहेत. सो ते 2 अपोजिट व्ह्यूज म्हणजे थिअरी एक्स अँड थिअरी वाय. सो इथपर्यंत आपण आलो होतो. सो थिअरी एक्स कंटेन्स और थिअरी एक्स होल्ड दॅट द ॲव्हरेज ह्युमन हॅज ॲन इनेट डिसलाइक ऑफ वर्क अँड देअर इज नीड देअर फॉर कोर्शन, डायरेक्शन अँड कंट्रोल. अँड थर्ड दॅट इज पीपल टेंड टू अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी. आता याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं की नॉर्मली लोकांना एक जबाबदारी घेणं ही गोष्ट त्यांना नको असते. सो दॅट इज द थिअरी एक्स. ही एक लोकांची टेंडन्सी आहे. सो इट इज द थिअरी एक्स. अँड व्हॉट इज थिअरी वाय? वर्क इज एज नॅचरल ॲज अ रेस्ट ऑर प्ले. तर त्या थिअरी वायमध्ये त्यांनी काय सांगितलं की कुठलंही काम हे एक नॅचरल आहे किंवा आपण म्हणतो तो एक तसं एक ते व्हेरी सिम्पल टास्क आहे. सो एक्सटर्नल कंट्रोल and caution are not the only ways of bringing about effort directed towards an organization ends, and the average human can learn to accept and further seek responsibilities. So त्यामुळे काय आहे की ॲव्हरेज ह्युमन सुद्धा एक व्हेरी सिम्पल रिस्पॉन्सिबिलिटी तो तिथे घेऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे सिलेक्टिंग the right person for the job. This is very important. त्यामध्ये काय आहे, टेलर स्ट्रेस the need for the right person for the job, and the factors such as use of software tools and methodologies affect programming productivity, and the biggest difference in software development performance in between the individuals. So the process is the recruitment process. So why we recruit the staff? Because we require the multi-talent or talented staff regarding to our project. So that's why we do the requirement process. So first point is what it must be stressed that often project leader have little choice about the people who will make up their team. म्हणजे काय, प्रोजेक्टचा जो कोणी लीडर आहे त्याच्याकडे तो राईट असतो की त्याला एक्झॅक्टली कुठले टीम मेंबर हे चॉईस करायचं आहे. सो टीम मेंबरचा चॉईस हा ऑलवेज प्रोजेक्ट लीडरचा असतो. नेक्स्ट वन, रिक्रुटमेंट इज ऑफन अन ऑर्गनायझेशनल रिस्पॉन्सिबिलिटी अँड द पर्सन रिक्रुटेड माइट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम वर्किंग मेनी डिफरंट पार्ट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. सो यामध्ये काय आहे, इथे कुठल्याही प्रकारची जी काही रिक्रुटमेंट आहे ती ऑर्गनायझेशनच्या डिफरंट पार्ट्समध्ये होत असते. फॉर एक्झाम्पल, सपोज सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये एखादी रिक्रुटमेंट असेल, देन सपोज सॉफ्टवेअर डिझायनिंगमध्ये एखादी रिक्रुटमेंट असेल, देन ॲज अ सॉफ्टवेअर डेटा ॲनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट एक्सेट्रा. सो दीज आर डिफरंट पोस्ट. नेक्स्ट, the difference between eligible and suitable candidates is given by the Meredith-Bellby. So eligible candidates have a curriculum vitae, that is CV, which shows, for example, the right number of years in some previous post and the right paper qualification, and suitable candidates can actually do the job well, and these suitable candidates who are not officially eligible but be ideal candidates as once in post, they are more likely to remain
loyal. So Belbin suggests one should try to assess actual skills rather than past experience and provide training to make good minor gaps in the general approach, including the following. So आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये मेरेडिथ बेल्बिन या सायंटिस्टची ही एक थिअरी आहे रिक्रुटमेंट प्रोसेससाठीची. सो जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीसाठी एखादी रिक्रुटमेंट करतो किंवा कुठल्याही पोस्टसाठी आपण जेव्हा रिक्रुटमेंट करतो तेव्हा तिथे 2 टाईपचे कॅन्डिडेट्स असतात. फर्स्ट टाईप इज द इलिजिबल कॅन्डिडेट अँड सेकंड टाईप आहे तो म्हणजे सुटेबल कॅन्डिडेट. सो व्हॉट इज इलिजिबल कॅन्डिडेट? सो इलिजिबल कॅन्डिडेट हॅव अ करिक्युलम व्हॅल्यू विच शोज द नंबर ऑफ इयर्स इन सम प्रिव्हियस पोस्ट. म्हणजे काय, तर एखादा कॅन्डिडेट इलिजिबल आहे हे आपण कधी म्हणतो, जेव्हा त्याच्या CV मध्ये त्याने त्याच्या पास्टमध्ये काही ठिकाणी अमुक वर्ष काम केलं आहे. सो दॅट इज द इलिजिबिलिटी ऑफ दॅट कॅन्डिडेट. सो त्याला आपण म्हणतो इलिजिबल कॅन्डिडेट. अँड व्हॉट इज अ सुटेबल कॅन्डिडेट? म्हणजे काय, तर ती जी काही पोस्ट आहे किंवा तो जो काही रोल आहे, सो त्या रोलशी संबंधित असलेली जी काही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो, त्याला आपण म्हणतो सुटेबल कॅन्डिडेट. सो नॉट नेसेसरी की एव्हरी टाईम सुटेबल कॅन्डिडेट जो आहे तो काही इलिजिबल म्हणजे ऑफिशियली त्या पोस्टला इलिजिबल असेल असं नाही, बट ही कॅन डू दॅट जॉब व्हेरी वेल. सो बेल्बिन काय सजेस्ट करतो की आपण जेव्हा कॅन्डिडेटचं असेसमेंट करतो तेव्हा प्रत्येक वेळेला त्याचं पास्ट किंवा त्याचा जस्ट CV न बघता त्याचे ॲक्च्युअल स्किल्स काय आहेत ते बघितले पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे. So this is the main point between the regarding to the recruitment process. So next part is create a job specification. आता जेव्हा आपण एखादे असेसमेंट करणार आहोत तेव्हा त्याच्यासाठी या सगळ्या स्टेप्स आहेत. सो त्यातली पहिली स्टेप आहे क्रिएट अ जॉब स्पेसिफिकेशन. म्हणजे आपण ज्या पोस्टसाठी रिक्रुटमेंट ठेवली आहे त्याचं एक्झॅक्टली डिस्क्रिप्शन द्यायचं. नेक्स्ट वन क्रिएट अ जॉब होल्डर प्रोफाईल. सो व्हॉट इज होल्डर प्रोफाईल? सो त्या पोस्टसाठी लागणारे ज्या काही क्वालिटीज आहे, जे काही क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशन अँड एक्सपिरियन्स याची लिस्ट बनवायची, म्हणजेच क्रिएट अ जॉब होल्डर प्रोफाईल. Third point is obtain applicants, means what? The advertisement would be placed either or within the organization in the trade. So by giving the salary, location, job scope and any essential qualification. So त्याच्यामध्ये काय आहे, obtain applicant म्हणजे काय, तर त्याच्याशी रिलेटेड असणारी त्याची जी काही सॅलरी असेल, ते तुमच्या जॉबचं लोकेशन काय आहे, त्या जॉबमध्ये पुढे स्कोप काय आहे अँड त्याच्यासाठी लागणारं इसेन्शियल क्वालिफिकेशन एक्झॅक्टली काय असणार आहे. सो या सगळ्याचं लिस्ट आउट करणे किंवा या सगळ्याचं लिस्टिंग करणे म्हणजेच ऑब्टेन ॲप्लिकंट्स. नेक्स्ट पॉइंट आहे एक्झामाइन CVs. सो व्हॉट इज CV? दिस शुड बी रीड केअरफुली अँड कम्पेअर टू द जॉब होल्डर प्रोफाईल. आता एखाद्याचं CV कम्पेअर करणे म्हणजे काय, तर सपोज कुठला तरी X नावाचा एम्प्लॉई आलेला आहे तिथे इंटरव्ह्यूसाठी की सो त्याचं CV कम्पेअर करणं म्हणजे काय, तर CV कम्पेअर करायचा म्हणजे जॉबची जी प्रोफाईल आहे, जॉब होल्डर प्रोफाईल, त्याच्याशी त्याचं कम्पॅरिझन आपल्याला करायचं आहे. म्हणजे त्या पोस्टसाठी लागणारं क्वालिफिकेशन, तेवढे स्किल्स, त्याची इलिजिबिलिटी तेवढी आहे का ते. नेक्स्ट आहे इंटरव्ह्यू. सो सिलेक्शन टेक्निक्स includes aptitude test, personality test and the examination of sample of previous work. सो आता इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय काय असतं त्यामध्ये, तर त्यामध्ये पहिली आपली अप्टिट्यूड टेस्ट असते, म्हणजे त्या कॅन्डिडेटची अप्टिट्यूड व्ह्यू कसा आहे ते चेक करण्यासाठी. देन त्याच्यानंतर एक पर्सनॅलिटी टेस्ट असते आणि त्याच्यानंतर द एक्झामिनेशन ऑफ सॅम्पल ऑफ प्रिव्हियस वर्क. सो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. नेक्स्ट आहे एनी मेथड मस्ट टेस्ट स्पेसिफिक क्वालिटीज डिटेल्ड इन द जॉब होल्डर प्रोफाईल. म्हणजे काय, तर कुठलीही मेथड आपण तिथे यूज करू शकतो जॉब मेथड प्रोफाईलशी कम्पेअर करण्यासाठी. नेक्स्ट वन इंटरव्ह्यूज आर मोस्ट कॉमन यूज मेथड. ऑब्वियसली ऑलमोस्ट ऑफ द सगळ्या जॉबच्या प्रोफाईल्समध्ये इंटरव्ह्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इसेन्शियल थिंग. अँड इंटरव्ह्यू माइट बी ऑफ अ टेक्निकल नेचर वेअर द प्रॅक्टिकल एक्सपर्टाईज ऑफ द कॅन्डिडेट इज असेस्ड. आता बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूचे ओरल टाईपमध्ये आपण
घेतले जातात असं बघतो. पण नॉर्मली IT फील्डमध्ये जे इंटरव्ह्यू घेतले जातात ते त्याचं टेक्निकल स्किल त्याच्याकडे किती आहे किंवा त्याचं टेक्निकल नेचर काय आहे हे एक प्रॅक्टिकल एक्सपर्टाईज जे असतात ते त्या कॅन्डिडेटचं असेसमेंट करतात. सो दॅट इज द टेक्निकल इंटरव्ह्यू. आणि शेवटचं पॉईंट आहे अदर प्रोसिजर्स. सो रेफरन्सेस विल बी नीड टेकन अप व्हेअर नेसेसरी अँड अ मेडिकल एक्झामिनेशन माइट बी नीडेड. आता अदर प्रोसिजर्स म्हणजे काय, तर आता झालं सगळं, ॲप्टिट्यूड टेस्ट झाली, देन इंटरव्ह्यू झाला. त्याच्यानंतर अजून एक अदर प्रोसिजर म्हणजे काय आहे, तर कोणाची सपोज काही मेडिकल एक्झाम असेल किंवा मेडिकल एक्झामिनेशन किंवा मेडिकल चेकअप आपण ज्याला म्हणतो त्या कॅन्डिडेटचं ते असेल इफ नेसेसरी, तर तेही अदर प्रोसिजरमध्ये येतं. नेक्स्ट आहे इन्स्ट्रक्शन इन द बेस्ट मेथड. आता याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, see here. So in this point, that is introduction in the best method, there is when new members of the team are recruited, the team leader will need to plan their induction into the team very carefully. When new members of a team are recruited, see here. Next one, where a project is already well underway, it should pay off. The recruit will become an effective member of the team more quickly. So या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे की कुठली मेथड एक्झॅक्टली बेस्ट आहे किंवा ज्या ज्या कुठल्या बेस्ट मेथड्स आहेत त्यांची जस्ट इंट्रो इथे त्यांनी दिलेली आहे. सो हा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघायचा आहे. सो इफ यू हॅव एनी क्वेरी रिलेटेड टू दिस पॉइंट, देन आस्क मी इन माय फीडबॅक फॉर्म.